28 ऑगस्ट दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 17 श्रद्धादी निरूपण योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 391 पासून पुढे. तेव्हा ओंकार तत्कारी सावा इलाहा चांगी परी. सच्छब्दू कर्मा करी जीर्णोद्धारो ते असंतपण फेडी. आणि सद्भावाचिया रूढी निज सत्वाचे प्रौढी. सच्छब्दू हा दिव्योषध जैसे रोगिया का सावाओ ये भंगलिया. सच्छब्दू कर्मा व्यंगलिया तैसा जान अथवा काही प्रमादे. कर्म आपुलिये मर्यादे चुकोनी पडे निषिद्धे वाटेहन. चालतयाची मार्गो सांडे पारखियाची अखरे पडे. राहाटी माझी न घडे काही काही म्हणून तैसी कर्मा. राभस्ये सांडे सीमा असाधुत्वाचिया दुर्नामा. एव पाहेजे तेत गाहा सच्छब्दू एरा दोही परिस प्रबुद्धू. प्रयोजिला करी साधू कर्मा तेया. लोहा परिसाची घृष्टी ओहळला गंगेची भेटी. कामृता जैसी वृष्टी पियुषांची पै असाधू कर्मा तैसा. सच्छब्दू प्रयोगू विरेशा हे असो गौखरोची ऐसा. नामाचा या घेऊन येथेची वर्म जे विचारिसी हे नाम. ते केवळ हेची ब्रह्म जानसे तू. पाहे पा ओम तत्सत ऐसे ए बोलणे तेत नेतसे. तेथूनी काहे प्रकाशे दृश्य जात. ते तव निर्विशिष्ट परब्रह्म चोखट. तयाचे अंतुवट व्यंजक नाम. परी आश्रयो आकाशा आकाशचिका जैसा. या नामा नामी आश्रयो तैसा अभेदू असे. उदयला आकाशी रवीची रविते प्रकाशी. हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्मची करी. म्हणून त्रयक्षर हे नाम नव्हे जान केवळ ब्रह्म. या लागी कर्म जे जे कीजे. यज्ञे तपसी दाने च स्थिती सदिती चोच्यते. कर्म चैव तदर्थीय सदित्येव वा विधीयते. ते याग अथवा दाने तपादिके हि गहने. तिये निपजतू का न्यूने हो निठातो. परी परिसाचा वरकली नाही चोखा किडाची बोली. तैसी ब्रह्मी अर्पिता केली ब्रह्मची होती. उनिया पुरियाची परी नुरेची तेत अवधारी. निवडून येती सागरी जैसिया नदी. एवं पार्था तुझ प्रती ब्रह्मनामाची हे शक्ती. सांगितली उपपत्ती डोळसागा. आणि एके काही अक्षरा वेगळा वेगळा वीरा. विनियोगो नागरा बोलिलो रीती. एवं ऐसे सुमहिम म्हणून हे ब्रह्मनाम. आता जाणितले की सुवर्म राया तुवा. तरी येथून याची श्रद्धा उपलवली हो सर्वदा. जयाचे जाले बंधा उरो नेदी. जिये कर्मी हा प्रयोगू अनिष्टुजयो सद्विनियोगू. तेत अनुष्टुला सांगो वेदचितो. अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तपतम कृतच्ययत. असिद्ध्युच्युते पार्थ न च तत्प्रेय नो इह. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे श्रद्धात्रय विभाग योग नाम सप्तदशोऽध्यायः समाप्त. ना सांडोनी हे सोये मोडणी श्रद्धेची बाहे. दुराग्रहाची त्राहे वाढवूनिया. मग अश्वमेघ कोडी कीजे. रत्ने भरोनी पृथ्वी दिजे. एकांगुष्टीही तपिजे तपसाहस्री. जळाशयाचे निनावे समुद्रही किजती नवे. परी किंबहुना आगवे वृथाचिते. खडकावरी वर्षले जैसे भस्मी हवन केले. का खेव दिदले सावलिये. ना तरी जैसे चडकना गगना हानितले अर्जुना. तैसा समारंभ सुना केला चितो. श्रीकृष्ण पुढे अर्जुनास सांगतात. तेव्हा ओंकार व तत्कार यांच्यासह उच्चारलेला सत हा शब्द कर्माला आलेल्या वैगुण्याचा उद्धार करतो. आणि सत हा शब्द आपल्या ठिकाणच्या सामर्थ्याने कर्माच्या ठिकाणी आलेले जे असतपण त्याला नाहीसे करून सद्भावना आणतो. एखाद्या रोग्याला दिव्य औषधी मिळावी किंवा पराभूताला मदत मिळावी त्याप्रमाणे व्यंग पावलेल्या कर्माला सत्कर्माचा अत्यंत उपयोग होतो.
किंवा प्रमाद घडून कर्ममर्यादा चुकल्यामुळे त्याची निषिद्ध कर्मात गणना होण्याची पाळी आली. नेहमी जाणाराही रस्ता चुकतो किंवा परीक्षकालाही कधीकधी भ्रम होतो. या व्यवहारात कोणती गोष्ट होणार नाही असे ठामपणाने निश्चयपूर्वक सांगता येईल. तशी अविचाराने जर कर्माची मर्यादा सुटली गेली आणि त्याची निषिद्ध कर्मात गणना होण्याची पाळी आली, अशा वेळी सत हा शब्द जो इतर दोही ओंकार व तत्कारपेक्षा प्रौढ आहे, तो योजिला असता त्याला कर्माला सत्कर्मत्व आणतो. लोखंडाला जसे परिसाचे घासणे, ओढ्याला जशी गंगेची भेट अथवा मेलेल्या जसा अमृताचा वर्षाव, हे अर्जुना, सतशब्दाचा प्रयोग निषिद्ध कर्माला तसा आहे. हे राहू दे, या नामाचा मोठेपणाच असा आहे. याचे वर्म जाणून त्या नामाचा विचार केला असता तुला ते ब्रह्मरूप आहे हे कळून चुकेल. याचे वर्म असे पहा. ओम तत्सत हा उच्चार तो करणाऱ्याला त्या ठिकाणाजवळ नेतो की जेथून किंवा ज्या योगे या दृश्य जगताला प्रकाश अथवा सत्ता प्राप्त होते. सर्व विशेष भावरहित जे केवळ शुद्ध परब्रह्म त्याचे ओम तत्सत हे अखेरच्या खुणेचे वाचक आहे. परंतु आकाश अन्य कोणाच्या आधारावर नसून जसे स्वतःच्याच आधारावर स्थित आहे, तसे ओम तत्सत नाम व नामी परब्रह्म ही अभेदत्वाने स्वरूपता स्वतःच्या आश्रयावरच किंवा आश्रयरहित स्थित आहेत. आकाशात सूर्योदय झाला हे सूर्यप्रकाशाने जाणले जाते, तसे हे नाम व नामी परब्रह्म हे स्वप्रकाशत्वाने अभेद रूपाने प्रकाशित आहे. म्हणून ओम तत्स हे 3 अक्षरी नाव नसून शुद्ध ब्रह्मच आहे. म्हणून जे कर्म करशील, हे यज्ञ कर्म असो, दान असो अथवा तपादिकांसारखे गहन कर्म असो, व ही सर्व कर्मे यथाविधी पार पडोत अथवा अपुरी राहोत, परंतु परिसाच्या स्पर्शाने जे लोखंड सोने होते, त्या सोन्यात चांगला वाईटपणा कसून पाहण्याचे कारण नसते. त्याप्रमाणे ओम तत्सत मंत्राने ब्रह्मार्पण केलेली कर्मे ब्रह्मरूपच होतात. उनिया पुर्याची पुरी ध्यानात ठेव. त्या कर्मात उणे पुरे म्हणजे कमी अधिक असे काही राहत नाही. जशा नद्या एका समुद्राला मिळाल्यावर त्यांचा चांगला वाईटपणा अथवा पवित्र अपवित्रपणा वेगळा राहत नसतो, त्याप्रमाणे हे पार्था, बुद्धिमंता, ब्रह्मनामाच्या अंगी असलेली शक्ती तुला दृष्टांतासह सांगितली आणि 3 अक्षरी मंत्रातील प्रत्येक अक्षराचा वेगवेगळ्या ठिकाणी कसा प्रयोग करावा ती पद्धतही सांगितली. अर्जुना, आता तुझ्या ध्यानात वर्म आले असेल की अशी सर्वश्रेष्ठ व सुप्रसिद्ध वस्तू, ज्याला मोठे विशाल या धातूच्या अर्थानुसार ब्रह्म हे नाव प्राप्त झाले, तर अर्जुना, आता येथून या नामावर नित्य श्रद्धा ठेवून तू कर्म केलीस तर ती जन्मबंधास कारणीभूत होणार नाही. तू मुक्त होशील. ज्या कर्मामध्ये या मंत्राचा यथाविधी उपयोग केला जातो, तेथे सर्व वेदांचेच अनुष्ठान घडल्याचे श्रेय प्राप्त होते. हा मार्ग सोडून श्रद्धेचा त्याग करून दुराग्रहाचे बल वाढवून मग कोट्यावधी अश्वमेध केले, रत्नांनी भरून पृथ्वीचे दान दिले, अथवा एका अंगठ्यावर उभे राहून हजारो वर्ष तपश्चर्या केली, किंवा परोपकारासाठी समुद्रासारखे मोठमोठे जलाशय बांधले तरी ते सर्व व्यर्थ. खडकावर वर्षाव व्हावा, भस्मात हवन करावे अथवा सावलीला आलिंगन द्यावे किंवा अर्जुना आकाशाला ठोसे मारावेत, त्याप्रमाणे ही सर्व कर्म व्यर्थच असतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.